डीपी दादा निकीला म्हणतात की तुला ना प्रत्येक आठवड्यात नॉमिनेट करून ठेवायला पाहिजे होतं आणि त्यानंतर ते तिच्यासाठी एक खास उखाणाही सुचवताना दिसत आहेत. तर बघूयात नेमकं काय म्हणतायत ते. तर सगळेजणच बेडरूममध्ये असतात त्यावेळेस निकी डीपीला म्हणत असते की आज टास्क खेळताना रूल ब्रेक करू नका. डीपी म्हणतात तू करू नको. निकी म्हणते की मी तर बाहेरच आहे ना, मला कॅप्टन्शीमधून बाहेरच काढलेलं आहे ना. मग डीपी दादा म्हणतात की पण तुला ते खेळावं लागणार. मग ती म्हणते मी कसं खेळणार, त्यांनी सांगितले कॅप्टन्शीच्या बाहेर आहे, ह्युमिनिटी पण गेली. मग त्यानंतर आर्या म्हणते की तिला ते संचालक वगैरे काहीतरी बनवतील. त्यानंतर डीपी म्हणतात की कॅप्टन्शी काढून न घेता तुला दर आठवड्यात नॉमिनेट करून ठेवायला पाहिजे होतं. तर ती म्हणते की मग असं पण मी प्रत्येक आठवड्यात नॉमिनेट होतेच की. त्यानंतर ते म्हणतात की आम्ही करतो ते वेगळी गोष्ट झाली, पण आम्हाला दुसरं कोणाला तरी पकडायला आलं असतं ना. मग निक्की म्हणते की पकडा की, माझ्यावरच घोडं नडलं आहे बाई तुमचं. ते म्हणतात जब तक तुझे बाहर देखते हुए नहीं देखेंगे तब तक मैं चैन से नहीं सोएंगे. असं म्हटल्यावर निक्की आरबाजला म्हणते की बोल ना काहीतरी याच्यावर, का झोपणारच आहेस. मग त्यानंतर संग्राम म्हणतात की मोठ्याने विचार ना, नाव घेतात तसं. डीपी म्हणतात नाव तरी घे अरबाजचं. वैभव म्हणतो तुला तसलं उखाणं घ्यायला जमत असतील की. ती म्हणते तसलं काय नाही जमत मला. डीपी म्हणतात की टाणानाना टाणानाना अरबाजचं नाव घेते, मारा बोंबा बोंबा. सगळेजण हसतात. निक्की पण टाळ्या वाजवत असते. त्यानंतर ते म्हणतात की आज तुझ्यासाठी एक उखाणा सुचवतो. ती म्हणते आत्ता सुचवा ना. त्यानंतर डीपी दादा उठतात आणि कॅमेऱ्यासमोर अँगल घेत म्हणतात की ॲक्शन करत बिग बॉसच्या घरामध्ये सगळे दिसले सदस्य माझ्या नावाने बोंबलताना अरबाजचं नाव घेते. एकालाही माझ्या हातात ट्रॉफी दिली नाही. मी गेले घराकडे बोंबलत टाणानाना. त्यानंतर पेटीदादा म्हणतात की मस्त रे, पण थोडंसं रिदम जरा लांब झालं. डीपी दादा म्हणतात हो लांब झालं. मग निक्की म्हणते की पण एका लगेचच किती मस्त केलं त्यांनी, ॲप्रिशिएट करायला पाहिजे. आणि असं जर तुम्ही विचार ठेवून खेळलात ना तर खूप पुढे जाताल असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटते.